विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे उतारा वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरं निवडणं। तर शिष्यवृत्ती परीक्षेत हा भाग 6 गुणांसाठी विचारला जातो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ किंवा त्याचबरोबर वाक्यप्रचार, म्हणी या व्यवस्थित पाठ असल्या पाहिजेत किंवा त्यांचे अर्थ तुम्हाला माहीत असले पाहिजेत। त्याचबरोबर हा सोडवताना घाई गडबड करू नये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर बघा, या ठिकाणी एक उतारा दिसतोय, थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा आणि उतारा नीट वाचा। चला तर आपण प्रश्नांचा विचार करूया। पहिला प्रश्न आहे, श्रमांचा परिहार होणे म्हणजे खालीलपैकी काय? आता या ठिकाणी उतारा आपण परत पाहूया। मंदिरात लिहिलेल्या संत संग देई सदा या ओळीने माझ्या मनाला विचार करायला लावला। वृक्षाचे जीवन हे महान संतासारखे असते। उन्हाळ्याच्या दिवसात सूर्य आपल्या सहस्त्र नेत्रांनी पृथ्वीकडे पाहतो। अशा वेळी एखाद्या वृक्षाच्या दाट छायेखाली थोडा वेळ बसण्याने श्रमांचा परिहार होतो। आता बघा, अर्थ जर तुम्हाला माहीत नसेल तरी वाक्य बघा, एखाद्या वृक्षाच्या दाट छायेखाली थोडा वेळ बसल्याने सर्व श्रमांचा परिहार होतो। आता वृक्षाच्या दाट छायेखाली आपण बसलो तर श्रमांचा परिहार होतो म्हणजे काय? कष्ट वाढतात का? श्रम वाढतात का? आनंददायी वाटणं शक्य आहे, ठीक आहे। कष्टाचा त्रास कमी वाटणे, तर हेच त्याचं उत्तर आहे। कळलं? आता दुसरा प्रश्न आहे, उतार्यात किती विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आलेल्या आहेत? आता उतार्याचं निरीक्षण केलं तर पहिल्या भागात, पहिल्या परिच्छेदात शेवटचं वाक्य आहे बघा, श्रीमंत गरीब, सुष्ट दुष्ट, ज्ञानी अज्ञानी, अबाल वृद्ध, स्त्री पुरुष असा भेदभाव न करता आपल्या शीतल छायेची प्राकरण वृक्ष करीत असतो। आता या ठिकाणी गडबड काय होऊ शकतं की आपल्याला वाटलेल्या 5 जोड्या आहेत, परंतु नीट विचार करा। गरीबचा विरुद्ध श्रीमंत, ठीक आहे, सुष्ट चांगला, त्याच्या विरुद्ध दुष्ट वाईट, ज्ञानी त्याच्या विरुद्ध अज्ञानी। आता अबाल वृद्ध हा शब्द आपल्याला विरुद्धार्थी वाटेली जोडी, परंतु ही विरुद्धार्थी नाही। कारण बघा, अबाल वृद्ध हा स्वतंत्र शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्व। आलं लक्षात? बालक आणि वृद्ध असं नाही, तिथे बालक वृद्ध असतं तर विरुद्धार्थी झालं असतं। जसं आपण म्हणतो ना, आमरण म्हणजे मरेपर्यंत, बरोबर, तसा हा शब्द आहे, त्यामुळे ती विरुद्धार्थी जोडी नाही। दुसरं स्त्री पुरुष। आता स्त्री पुरुष हे भिन्नलिंगी शब्द आहेत आणि भिन्नलिंगी शब्द आई वडील, बहीण भाऊ हे सुद्धा विरुद्धार्थी नसतात। त्यामुळे 5 पैकी 2 जोड्या कमी झाल्या, म्हणजे विरुद्धार्थी शब्दांच्या किती जोड्या राहिल्या? तर 3। मी चुकून इथे 4 केलेला आहे, तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3। आता पुढचा प्रश्न आहे तिसरा, वृक्षाची तुलना कोणाशी केली आहे? आता दुसरीच ओळ आहे बघा इथे, वृक्षाचे जीवन हे महान संतासारखे असते, म्हणजे वृक्षाची तुलना ही संतांशी केलेली आहे। तुलना म्हणजे बरोबरी करणं, बरोबर, संतांप्रमाणे वृक्ष पण सर्वांना सुख देतात। तर अशा प्रकारे प्रश्नाचे अर्थ जर तुम्ही नीट प्रश्न व्यवस्थित वाचायचा, त्यानंतर उतारा वाचायचा व त्या प्रश्नाचं योग्य ते उत्तर शोधून काढायचं। चला तर पाहू आता पुढचा उतारा, तो पण तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पाहून घ्या। आता बघा, उतारा क्रमांक 1 तुम्ही वाचला असेल। पहिला प्रश्न आहे त्यातला, स्थलचर हा शब्द कोणत्या अर्थाने उतार्यात वापरलेला आहे? आता बेडूक जलचर आणि स्थलचर असतात असं वाक्य आहे ना। जलचर म्हणजे पाण्यात राहतात आणि स्थलचर म्हणजे जमिनीवर, म्हणजे बेडूक हा मुळात उभयचर आहे, बरोबर। मग स्थलचरचा अर्थ काय? तर स्थल म्हणजे जमीन किंवा जागा, स्थलचरचा अर्थ भूचर येईल, भू म्हणजे सुद्धा जमीन म्हणतात, म्हणजे भूचर या अर्थाने आलेला आहे। पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय होणार? पर्याय 2 भूचर। त्यानंतर बेडूक हा 12 महिन्यातील साधारणपणे किती महिने झोपेत काढतो? आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पहिल्या उतारे शेवटची ओळ, शेवटून दुसरी ओळ आहे बघा, उन्हाळ्यातील 3 महिन्यांच्या कालावधीत
एक बेडूक पिकांचा नाश करणाऱ्या 10,000 एवढ्या जीवांचा नाश करतो. म्हणजे का उन्हाळ्याच्या 3 महिन्यात तो ते कीटकांना खात असतो. मग उरलेले 9 महिने तो काय करेल? आळशांचा राजा आहे ना, त्यामुळे उरलेले 9 महिने तो झोपेत असतो. आलं लक्षात? म्हणजे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर स्वाहा करणे. स्वाहा करणे याचा अर्थ खाऊन टाकणे. पर्याय क्रमांक 4. आता बघा आपण म्हणतो अग्नीमध्ये स्वाहा, काही टाकताना स्वाहा करतो आपण, है ना, होम हवन करताना. का म्हणतो? कारण अग्नी त्या समिधेला खाऊन टाकते, है की नाही. त्यानंतर बेडकाबद्दल खालीलपैकी कोणती माहिती चुकीची आलेली आहे? पहिल्या पर्यायात आहे बेडूक हा उद्योगी प्राणी आहे. आता हेच चुकीचं आहे, कारण इथे काय म्हटलेलं आहे? बेडकाला आळशांचा राजा आहे ना, म्हणून उद्योगी असेल का? आळशीच्या विरुद्ध उद्योगी. उद्योगी म्हटले म्हणजे ही चुकीचं विधान झालं. म्हणजे चौथ्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 5वा प्रश्न आहे आयात करणे म्हणजे काय? आता भूगोलात तुम्ही आयात याचा अर्थ दुसरीकडून वस्तू मागवणे आणि निर्यात म्हणजे आपल्याकडील वस्तू दुसरीकडे देणे. मग आयातचा अर्थ काय होणार? दुसरीकडून मागवणे, पाठवणे नाही, म्हणून पर्याय 2 उत्तर असेल.